रमेश म्हात्रेला शरण येण्यासाठी आता केवळ 3 तास उरलेले आहेत। कोर्टाकडून जामीन रद्द करण्यात आलेला आहे आणि पोलिसांना शरण येण्याचे आदेश देखील कोर्टाने दिलेले आहेत। कोर्टाकडून दखल घेण्यात आलेली आहे आणि पक्षातून आता हकालपट्टी कधी होणार असा सवालही विचारला जातोय। कल्याण डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेला शरण येण्यासाठी शेवटचे 3 तास उरलेले आहेत। संध्याकाळी 5 पर्यंत मुजोर रमेश म्हात्रेला पोलिसांसमोर शरण यावं लागणार आहे। कल्याण सत्र न्यायालयाने रमेश म्हात्रेला जामीन मंजूर केलेला होता, मात्र हायकोर्टाने तो जामीन आता रद्द केलेला आहे। त्यामुळे त्याला संध्याकाळी 5 पर्यंत मुजोर रमेश म्हात्रेला पोलिसांसमोर शरण यावं लागणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहेत। सीमा, रमेश म्हात्रेलाच पोलिसांसमोर शरण यावं लागणार आहे। 5 वाजेपर्यंतची वेळ कोर्टाने दिलेली आहे। 3 तास उरलेत। काय घडामोडी घडतील वाटतंय? रमेश म्हात्रे पोलिसांना स्वतःहून शरण जाईल का? सध्या पोलिसांकडनं जी माहिती मिळते की 5 वाजेपर्यंत त्यांना स्वतः पोलीस स्थानकामध्ये येऊन शरण जावं लागेल, अन्यथा 5 नंतर आम्हाला आमची कारवाई करावी लागेल असं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र अद्यापपर्यंत तरी त्यांच्या घराबाहेर किंवा मग इतर ठिकाणी कोणतीही हालचाल जी आहे ती पाहायला मिळत नाही। उच्च न्यायालयाने शरण येण्याचे आदेश दिल्यानंतर खरं तर आतापर्यंत ते पोलीस स्थानकामध्ये येणं अपेक्षित होतं, मात्र तशी हालचाल जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत नाही। मात्र पोलिसांची अशी भूमिका आहे की 5 नंतर आम्हाला आमची कारवाई करावी लागणार। ज्या पद्धतीनं काल उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत, संपत्ती जप्त करण्यासाठीची कारवाई करण्यासंदर्भातले आम्हाला आदेश दिले आहेत, त्या कारवाईला आम्ही 5 नंतर सुरुवात करू। मात्र तत्पूर्वी ते कधीपर्यंत येतात या ठिकाणी हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता उच्च न्यायालयाने दखल घेतल्यानंतर, सुओ मोटो दाखल करून घेतल्यानंतर काल विशेष सुनावणी पार पडली। या सुनावणी दरम्यान कल्याण सत्र न्यायालयावर देखील उच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले होते आणि त्यांना जो जामीन मंजूर करण्यात आलेला होता तो जामीन देखील त्या जामिनाला स्थगिती दिली आणि आज शरण येण्याचे आदेश दिलेले होते। आता प्रश्न हा उपस्थित होतोय की जर कोर्टाने इतक्या गंभीरतेने हे संपूर्ण प्रकरण घेतलेलं असताना पक्षाने अद्यापपर्यंत कारवाई का केलेली नाही, हा प्रश्न जो आहे तो सातत्यानं विचारला जातोय। सुरुवातीला जेव्हा मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झालेले होते तेव्हा सर्व स्तरावरून या संपूर्ण घटनेचा निषेध जो आहे तो प्रत्येक व्यक्ती व्यक्त करत होता आणि आता पक्ष नक्की कधीपर्यंत कारवाई करणार हा सवाल जो आहे तो पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या ज्या महिला आहेत, महिला नगरसेविका आहेत, त्यांनी सुरुवातीलाच अशी भूमिका घेतलेली होती की आम्ही सुद्धा आता सभागृहामध्ये असुरक्षित आहोत, त्यामुळे लवकरात लवकर रमेश म्हात्रे याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, त्यांचं निलंबन झालं पाहिजे, कारण आम्ही असुरक्षित आता आम्हाला वाटते। अशा पद्धतीने जर डॉक्टरांना मारहाण होत असेल तर राजकीय हेतूने सुद्धा आम्हाला सुद्धा धोका आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यांच्या निलंबनाची कारवाई जी आहे ती जोर धरू लागलेली होती। कोर्टाने, उच्च न्यायालयाने इतके मोठे पावलं उचललेली असताना पक्ष म्हणून आता काय नक्की शिवसेना पक्ष कारवाई करणार आगामी दिवसांमध्ये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण अशा पद्धतीच्या या संपूर्ण अशा घटनेमुळे फक्त एका व्यक्तीचीच नाही तर पक्षाच्या प्रतिमेचा सुद्धा प्रश्न जो आहे तो निर्माण होतो, विरोधकांना एक मुद्दा मिळतो आणि अशा पद्धतीनं जर सभागृहामध्ये असे नगरसेवक जर असतील तर ज्या विरोधी पक्षातल्या ज्या महिला नगरसेविका आहेत त्यांना सुद्धा त्यांच्याकडे एक पॉईंट असतो, त्यामुळे तो पॉईंट नेहमी सभागृहामध्ये या ज्या नगरसेविका आहेत त्या काढू शकतात। त्यामुळे पक्ष म्हणून कधीपर्यंत त्यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकते जेणेकरून भविष्यात इतर जे लोकप्रतिनिधी आहेत ते असे पाऊल उचलणार नाही आणि अशा घटना ज्या आहेत त्या होणार नाही। यासाठी पक्षप्रमुख म्हणून कशा पद्धतीनं आणि पक्ष म्हणून काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सीमा, जेव्हा कोर्टाने आता हे आदेश दिलेले आहेत की त्यांना आज संध्याकाळी 5 पर्यंत हजर राहावं लागणार आहे, शरण यावं लागणार आहे, त्यानंतर पोलिसांकडून काही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झालेला होता का? त्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? नोटीस बजावण्यात आलेली आहे। पोलिसांनी जी काही वेळापूर्वी माहिती दिली, पोलिसांचं असं म्हणणं आहे की काल उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आणि त्यांना आदेश दिल्यानंतर की पोलिसांसमोर शरण जा, आम्ही त्यानंतर रमेश म्हात्रेला नोटीस बजावलेली आहे। 5 पर्यंत त्याला शरण यायचं आहे। जर अशा पद्धतीची कारवाई त्यांच्याकडनं स्वतःहून जर झाली नाही तर 5 नंतर
कोर्टाने आम्हाला जे आदेश दिले आहेत तर संपत्ती जप्त करण्यासंदर्भातले किंवा कारवाई करण्यासंदर्भातले त्यानुसार आम्ही कारवाई करू. लवकरात लवकर 5च्या आधी जर स्वतःहून जर ते शरण गेले तर त्यानंतर आम्ही पुढची कारवाई करू आणि कोर्टासमोर रमेश म्हात्रेला आणि त्याच्यासोबत जे इतर 4 साथीदार आहेत त्याला आम्ही कोर्टामध्ये हजर करू. मात्र सध्या तरी कोणती हालचाल जी आहे ती पाहायला मिळत नाही आहे. पोलिसांनी आपल्याकडनं त्यांच्याकडनं जी प्रक्रिया असते ती पूर्ण केलेली आहे. मात्र आता फक्त कधीपर्यंत रमेश म्हात्रे आणि त्याचे इतर साथीदार पोलीस स्थानकामध्ये येऊन स्वतःहून शरण जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याला किती कालावधी अजून लागतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण आता 2 वाजलेत आणि आता 3 तास उरलेले आहेत. त्या 3 तासात काय घडामोडी डोंबिवलीमध्ये घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. नक्कीच सीमा, तर नेमका 3 तासामध्ये आता काय घडामोडी घडतात याची प्रत्येक अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर कोर्टाकडून जामीन रद्द करण्यात आलेला आहे आणि आज 5 वाजेपर्यंत पोलिसांना शरण जाण्याचे आदेशही कोर्टानं रमेश म्हात्रेला दिलेले आहेत. त्यामुळे आता 3 तास केवळ उरलेले आहेत. या 3 तासामध्ये नेमकं काय घडतं हे पाहावं लागणार आहे आणि यावर श्रीकांत शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात. तुमच्या पक्षाचे जे नगरसेवक होते म्हात्रे त्यांना जामीन मिळालेला होता, पण नंतर आता कोर्टामध्ये त्यांचा जामीन रद्द ठरवलेला आहे. मारहाण केली होती डॉक्टरांना, तुम्ही तुमच्या पक्षाची तेव्हाही स्पष्ट भूमिका मांडलेली होती, पण जामीन मिळाल्यामुळे टीका होताना बघायला मिळते. भूमिका जी आहे ती स्पष्ट होती. जामीन जो आहे तो कोर्टामधूनच मिळाला होता. आता पुन्हा जो आहे तो कोर्टाने जामीन जो आहे तो फेटाळलेला आहे. जे काही कोर्टाचा निर्णय आहे त्याचं स्वागत जे आहे सगळ्यांनी केलेलं आहे.